लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आणि आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे 10 तारीख आज आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे आज GR येणार का याच्याबद्दल खूप महत्त्वाची मी बातमी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. ज्यांना लाडक्या बहिणींनो 18वा हप्ता भेटलाय त्यांना 19वा हप्ता 100% भेटणार. एक महत्त्वाची मधली बातमी तुम्हाला मी लाडक्या बहिणींनो रात्री देत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे, पडताळणी झालेली आहे, त्यांना हा 19वा हप्ता भेटणार का नाही याच्याबद्दल पण एक महत्त्वाची मधली बातमी या ठिकाणी आलेली आहे. ती बातमी पण तुम्हाला लाडक्या बहिणींनो सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे कारण की आज 10 तारीख आहे आणि आज तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो आज किंवा या 12 तारखेपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार. GR बद्दलचा आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे. गेम चेंजिंग हा डे असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत त्या मी गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो बघा EKYC तुम्हाला जर करायच्या वेळेस असा जर मेसेज येत असेल तर त्या लाडक्या बहिणींनी नेमकं काय करायचंय हे तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. सर्व लाडक्या बहिणींनी बघा महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना 19वा हप्ता हवाय त्या सर्व लाडक्या बहिणींनी ही गोष्ट करायची आहे, चेक करायची आहे. त्या लाडक्या बहिणींना मी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर सर्व चला बघा लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया. वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे, वाटप नेमकं कधी होणार आहे, 19वा हप्ता वाटप कुणाला होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवणार. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यादीत कोणाचं नाव असणार. आता बघा लाडक्या बहिणींनो खूप महत्त्वाची एक बातमी माझ्याकडे आलेली आहे. ती बातमी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये बघा कोणत्या तारखेस वाटप होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट 19वा हप्ता 4,500 भेटणार आहे का. ज्या लाडक्या त्यांची EKYC झाली आहे त्यांना हा हप्ता भेटणार आहे का लगेच ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक छोटा प्रश्न लाडक्या ताईंना विचारलो, हा मेसेज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला येईल आहे. ज्या लाडक्या ताई EKYC करायला लागल्यात त्यांना हा मेसेज येत आहे का. खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडक्या ताईंनो. हात जोडून एक विनंती आहे, लवकरात लवकर ही गोष्ट चेक करा. तुम्हाला अशी माहिती कुठं भेटणार नाहीये म्हणून तुम्हाला विचारत आहे. हा तुम्हाला मेसेज येत आहे का वॉर्निंग. ही जर वॉर्निंग येत असेल तर नेमकं काय करायचंय. आता वॉर्निंग काय ते तुम्हाला मी सांगतो. बघा तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड तुमचा नंबर टाकतात EKYC करण्यासाठी कॅप्चा टाकतात आणि बटनवर दाबलं की तुम्हाला असा मेसेज येतोय का वॉर्निंगचा. वॉर्निंग मेसेज काय आहे बघा, या आधार क्रमांकाची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा स्वरूपाचा मेसेज कुणाला येतोय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या प्रत्येक लाडक्या ताईंनी हे चेक करायचे. परत सांगतोय लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचं आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. परत रडायची वेळ येऊन देऊ नका. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना ही वॉर्निंग तुम्हाला येते का, वॉर्निंगचा अर्थ काय, एररचा अर्थ काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. सक्सेसचा अर्थ काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. 3 प्रकारचे आतापर्यंत मेसेज येत आहेत. एक वॉर्निंगचा मेसेज येत आहे, एक एररचा मेसेज येत आहे आणि एक सक्सेसचा मेसेज येत आहे. तर वॉर्निंगचा मेसेजचा अर्थ बघा, या आधार क्रमांकाची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जरी तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकला नवीन EKYC साठी आणि ती टाकल्यानंतर असा जर मेसेज असेल काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. परत सांगतोय जर असा मेसेज येत असेल तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला 100% हप्ता भेटणार आहे. फक्त DPT चेक करा. DPT ऍक्टिव्ह असेल असा मेसेज तुमच्याकडे येत असेल आणि घरामध्ये फक्त 2च लाडक्या बहिणी आहेत, लग्नाची आणि बिगर लग्नाची, 100% परत सांगतो रेकॉर्डिंग करून ठेवा. मी काय बोलतो रेकॉर्डिंग करायचं असेल रेकॉर्डिंग करून ठेवा. विश्वास बसत नसेल तर डायरेक्ट सांगतोय 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची बिलकुल गरज नाही. असा मेसेज कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला येईल आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा हा मेसेज तुम्हाला वॉर्निंगचं दाखवलंय. आता पुढचा मेसेज यायला एररचा मेसेज. हा एररचा मेसेज पण बघा डेंजर आहे, थोडा डेंजर आहे. हा काय मेसेज आहे बघा, ते बघा पुढचा मेसेज काय आहे एररचा. हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. म्हणजे हा पण एक मेसेज यायला लागला बघा. बऱ्याच लाडक्या त्यांनी EKYC केली होती पण या ठिकाणी EKYC केल्यानंतर परत दुरुस्ती करण्यासाठी परत EKYC करायच्या त्यांनी हे केलं, ट्राय करायला, चेक करायला. तर अशा लाडक्या त्यांना असा मेसेज येत आहे की तुम्हाला दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. म्हणजे तुमची पण EKYC चुकलेली नाही. ही गोष्टी समजून घ्या. तुमचं यादीमध्येच नाव नाहीये. मग याच्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी काय ते सांगतो. तुम्ही जर EKYC कोणी केलीच नसेल तर त्यांना पण हा मेसेज येऊ शकतो. अशा कोणी लाडक्या बहिणी आहेत का ज्यांनी अजून एकदा पण KYC केलीच नाही.
KYC जर केली नसेल तरी हा मेसेज येऊ शकतो, आणि जर लाडकेताईंनी बरोबर KYC केली असेल तरी त्यांना हा मेसेज येऊ शकतो, तुमचं दुरुस्तीमध्ये यादीमध्ये नाव नाही. पण ज्या ज्या लाडकेताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांना हा मेसेज येणार नाही. त्यांनी KYC चुकलेली आहे आणि त्यांनी ते दोन प्रश्नाचे उत्तर द्यायचे आणि सबमिट बटन करायचं आहे. खूप सोप्या भाषेत समजून सांगायलोय, कारण की बघा हे मी दररोज काय सांगतोय तुम्हाला, कारण की आता चुका करू नका. शेवटची संधी होती. काल इलेक्शन पण लागलेलं आहे, इलेक्शनचा रिझल्ट पण लागलेला आहे, त्याच्यामुळे आता इलेक्शन नसणार आहेत. आता डायरेक्ट आपलं असणार आहे ते म्हणजे बजेट सादर होणार आहे. त्या बजेट वेळेस आपल्याला काहीतरी पुढे होईल, पण तोपर्यंत सरकारकडे आपल्याला आता मागण्यासारखं काही नाहीये. इलेक्शन आता संपलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना एक विनंती आहे की आता ह्या वेळेची 31 मार्च पर्यंतची KYC एकदम काय करा, काळजीपूर्वक करा. हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगायलो आहे. चला आता पुढचं एक महत्त्वाचं अजून एक अपडेट तुम्हाला द्यायचं ते म्हणजे हप्ता कधी वाटप होणार आहे किंवा GR येण्याचे. आधी तुम्हाला GR येण्याचे चान्सेस सांगतो लागेल. बघा आज 10 फेब्रुवारी आहे, सगळ्याला माहिती आहे आज 10 फेब्रुवारी महत्त्वाचा आज दिवस असणार आहे. GR येण्याचा महत्त्वाचा दिवस. बघा GR आल्यानंतर तर कुणी पण सांगतंय, तर लहान पोरग पण सांगू शकतो की GR आला. पण आज मी तुम्हाला आजच सांगत नाही, जवळजवळ मागच्या 10 ते 15 दिवसापासून हे सांगत आहे की 10 तारखेपर्यंत किंवा हे 12 तारखेपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त 12 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. काल बघा इलेक्शनचा दिवस होता आणि त्याच्या अगोदर 2 दिवस इलेक्शन होतं, त्याच्यामुळे तो 2-3 दिवस त्या ठिकाणी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला मी की बाबा या ठिकाणी आचारसंहितेचा उल्लंघन होऊ शकतोय. इलेक्शनच्या अगोदर टाकला असता, GR आला असता तर काही नाही, येऊ शकतो, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण इलेक्शनच्या दिवशी येत नाही GR, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी आधी सांगितलं. त्याच्यामुळे आज जी तारीख आहे 10 फेब्रुवारी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आज, उद्या आणि परवा ह्या 3 दिवसामध्ये, परत सांगतोय, रेकॉर्डिंग करायचं असेल रेकॉर्डिंग करून ठेवा. आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार. आता हे मी सांगत आहे, तर बघा आता जर 12 तारखेपर्यंत गुड न्यूज तुम्हाला भेटणार, या ठिकाणी आपण ही बघणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करायची अजून गरज नाही लाडकेदारांनो. ह्याच्यावर थोडा एक लक्षात ठेवा, 12 तारखेपर्यंत या ठिकाणी गुड न्यूज येण्याचे चान्सेस आहेत, भरपूर चान्सेस आहेत. पण तरी परत सांगतो लाडकेदारांनो, असं नको व्हायला की सर तुम्ही म्हणला होता तू म्हणला होता की बाबा 12 तारखेपर्यंत येणार आहे, तर काय झालं. तर लाडकेदारांनो एक मधली गोष्ट मी एक फॉलोअप घेत आहे, म्हणजे मी डायरेक्ट विचारत आहे मंत्र्यासाहेबांच्या PA विचारत आहे की हे काय येणार आहे का नाही. तर त्यांनी पण ते सांगितलं की पुढे ऑलरेडी गेलेलं आहे तुमचं, त्याच्यामुळे फक्त वरून परमिशन भेटली की GR येऊन जाईल, हे मला त्यांनी बोललेले. पण तारीख त्यांनी या ठिकाणी, त्याच्यामुळे सांगतोय की 12 तारखेपर्यंत वाट बघायची. त्यांनी सांगितलं की वर मंजुरीसाठी गेलेलं आहे, पण हे थोडं अर्थमंत्री वगैरे त्यांची पोस्ट जरा रिकामी होती, त्यावेळेस थोडं प्रॉब्लेम होतं, त्याच्यामुळे मागे पुढे होईल. हे इलेक्शनचं पण थोडंफार चालू होतं, त्याच्यामुळे मागे पुढे होईल. सगळं त्या ठिकाणी सगळे लोक, मंत्री वगैरे सगळे तिकडे बिझी होते इलेक्शनमध्ये, त्याच्यामुळे थोडेफार मागे पुढे होईल. पण त्यांनी सांगितलेलं की तुमचा निधी पुढे गेलेला आहे, मंजुरीसाठी पुढे गेलेला आहे. ही तुम्हाला मी मधली गोष्ट सांगतो. त्याच्यामुळे मला एक गोष्ट ही समजली, आज 10 तारीख, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये गुड न्यूज येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. हे तुम्हाला मी आत्ता सांगतो लाडकेदारांनो. आता बघा हे सगळं तुम्हाला मी एक संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की काय नेमकं कशा स्वरूपात कोणाला पैसे भेटणार आहेत. तर काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.